हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, गेली 2 दिवस झालं मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता आणि आज फायनली हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या 3 दिवसाचा आहे. म्हणजे व्हिडिओ शूट तर करत होते पण एडिट करायला वेळ नव्हता मला, कारण की घरामध्ये पाहुणे आले होते आणि प्लस भीमजयंतीचं सेलिब्रेशन होतं शनिवार आणि रविवार. त्यामुळं ना हे 2-3 दिवस मी व्हिडिओ एडिट वगैरे केला नव्हता. तर हा व्हिडिओ ना हे शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारची सकाळ आहे. तर इथे स्वयंपाक माझा चालू आहे. तर सकाळची माझी सगळी कामं झाली होती. पण मला अचानक कळालं की मम्मी-पप्पा भीमजयंतीसाठी येणार आहेत. आमच्या इथे भीमजयंती सेलिब्रेशन होणार आहे ना 18 आणि 19 तारखेला. तर त्यासाठी येणार आहेत आणि त्यामुळं ना मग मी स्वयंपाक वगैरे बनवला. त्यानंतर मम्मी-पप्पा आले, पण मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही त्यानंतर. कारण की 1 वर्षाच्या नंतर मम्मी-पप्पा आले होते. त्यामुळं ना पूर्ण दिवस शुक्रवारचा ना त्यांच्याशी गप्पा मारत हे ते याच्यातच गेला. त्यामुळं व्हिडिओ शूट केला नव्हता काहीच. आणि आता हा व्हिडिओ आहे त्याच्या पुढच्या दिवसाचा, म्हणजे शनिवारचा. आणि शनिवारची सकाळ आहे. तर बघा इथे क्लब हाऊसला पूर्ण सजवलेलं आहे, पताका वगैरे लावलेले आहेत. आणि आता आज रात्री 8 वाजल्यापासून इथे कार्यक्रम सुरुवात होणार आहे. म्हणजे शनिवार आणि रविवार 2 दिवस सेलिब्रेशन चालणार आहे. तर इथे मम्मी-पप्पा, अनुताई झोपली होती. वैभवदादा आत्ताच गेलाय त्याच्या ट्युशनला. आणि आता माझी चालू आहे तिथे क्लिनिंगची कामं. स्वयंपाकाचं काम तर उरकलेलं आहे, पण क्लिनिंगचं काम चालू आहे इथे. तर हे बघा, शिलाई मशीन जी आहे ती मी इथे बेडरूममध्ये ठेवून दिली. आणि ज्यामुळं ना म्हणजे हॉलमध्ये जी अडचण झाली होती शिलाई मशीन ठेवल्यामुळं, तर ती अडचण पूर्णपणे कमी झाली. आणि बेडरूममध्ये सुद्धा ना व्यवस्थित एकदम एका साईडला बसली शिलाई मशीन. आणि म्हणजे बेडरूममध्ये सुद्धा अडचण वाटत नाही त्याची. तर आता इथे माझी बेसिक जे कामं असतात रोजची तेच चालू आहेत, क्लिनिंगची कामं वगैरे. आणि त्यानंतर ना दुपारचा पूर्ण वेळ जो आहे तो आम्ही गप्पा मारण्यामध्ये घालवला. आणि त्याचबरोबर मी आणि मम्मीनी म्हणजे गाणे म्हणायचं ठरवलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. तर त्याची प्रॅक्टिस करत होतो आम्ही दिवसभर. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ जो आहे तो रात्रीचा आहे. तर शनिवारची रात्र आहे आणि रात्रीच्या वाजलेल्या आहेत 8. तर इथे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर आज पाहुण्यांचा सत्कार, त्याचप्रमाणे बुद्धवंदना वगैरे आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे कोणी भाषण करणार, कोणी डान्स करणार, हे असे कार्यक्रम चालणार आहेत तिथे. तर आता चालू आहे पाहुण्यांचा सत्कार. युट्यूबर आहे.
चलो चप्पल घातले चलो 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 थांब 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 इकडे 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 हा चला नमो नमो करा नमो 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 करा हा करा नमो नमो डोकं खाली करून करा शाबास वा या इथं बसा 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 बसा
बरं बसवा बस इथे बस. हां बसा मांडी घालून बसा पर्यंतं शरणं गच्छामि एक धम्मा तुझं काय ठेवायचं हे आहे का गं? चला चला माझा चष्मा घरात मोबाईल चाव्या ठेवायच्यात का ठेवा त्याच्यात पर्स घेतले बा अनुताईने चावी नाही मला काय माहिती घेणार काय त्यांचं मी तर इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि आता आम्ही निघालोय भीम जयंतीच्या मिरवणुकीसाठी. रील काढायला देते मी रील. चला 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 चष्मा भेटला नाही का तुला? आणि भीम जयंती म्हणलं की मनामध्ये खूप आनंद उत्साह आणि त्याचप्रमाणे आपण जल्लोषी तशाच प्रमाणे करतो. तर आता इथे बघा मिरवणुकीची झालेली आहे सुरुवात आणि आम्ही पोहोचलो आहे मिरवणुकीमध्ये.
आणि निळाच गाभवणार
माझे वडील शूटिंग करताय सगळे अण्णा आले साऊथ इंडियन मध्ये सगळे साऊथ इंडियन दिसायला लागले आधी चाल ना डोसा आधी चाल ना थंड वाटतं आणि बंद केलं ना गरम होत आहे. पण काय